जय जय राम कृष्ण हरी. आज वैशाख कृष्ण पक्षातील एकादशी, अपरा एकादशी. या शुभदिनी अध्याय 6ची सुरुवात करूया. प्रथम श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 6चा पहिला श्लोक वाचूया. श्री भगवान वाच, अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति स संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः. श्लोकाचा अर्थही पाहूया. जो पुरुष अपेक्षा न करता कर्म करतो तो संन्यासी आणि योगी आहे. ज्याने अग्निहोत्र त्यागले, सर्व कर्मांचा त्याग केला, तो संन्यासी नव्हे आणि योगीही नव्हे. आता जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या मंत्रगीतेतील आत्मसंयम योगातील अभंग वाचूया. पांडवांचे विस्मय देव वदता योगीराय, आपणा ठावका अन्वय असावा हे वाटले. मग पुसावे हा हेत, का की जेथे हरिप्रीत, तेच आपुलेही हित, हे तो कधी टळेना. ऐसा भाव अंतरीचा जाणूनी सखा वदैवाच्या, ऐके पार्था संशयाचा मूळ ठाव फिटेल. आम्ही अंतरी ठेविजे, मग ते कोणासी अर्पिजे, ऐसे न भेटेल तुझे पै मायेचे आवडते. अन्यायासी वंची जोका, होय अधिकारी पातका, असो काळजी सुटका, अजी झाले हे भाग्य. दाना योग्य तू सत्पात्र, जैसे कन्ये जोगे गोत्र, अथवा परमार्थी श्रोत्र, जैसा दिजे विरक्ती. तरी ऐके विचक्षणा, गुज घेई अंतःकरणा, अनाश्रित हे वासना, कर्मफळी ज्या नाही. करावे ते करीतो, तोच योगी संन्यासी तो, न निरग्रही जो होतो, अक्रिय तो पै नाही. तुकावदे विचक्षणी, मांदूस गीता रत्नखाणी, घ्यावी एक एक निवडुनी, वचने शेषशायीची. या आधीचे 5 अध्यायात प्रत्येक श्लोकासाठी लिहिलेला प्रत्येक अभंग 3 ते 4 चरणाचा आहे. हा अभंग 9 चरणाचा आहे. तुकारामांना कृष्णार्जुन संवादातून किती सांगू आणि किती नको असेच झाल्याचे वाटते. पांडवांचे विस्मय देव वदता योगीराय. अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि देव बोलला. म्हणजे अर्जुन कृष्ण संवाद ह्या अभंगात आपल्याला पाहायचा आहे हे तुकारामाने सुचवले. पुढे अर्जुन बोलतो, आपणा ठावका अन्वय असावा हे वाटले. योगीराय देव, आपण जे बोललात ते योगी आणि संन्यासी बद्दल, याआधी मला हे सर्व सांगितले हे आपल्याला ठाऊक आहे असे मला वाटते. पुन्हा तेच सांगता आहात याचे मला आश्चर्य वाटते. अर्जुनाला अजून काय वाटते ती पुढील ओळ सांगते. मग पुसावे हा हेत, का की जेथे हरिप्रीत, तेच आपुलेही हित, हे तो कधी टळेना. मला पुन्हा पुन्हा तेच ते सांगण्यापेक्षा मागे विशिष्ट हेतू असणार, तेच त्याला विचारू का असेही अर्जुनाला वाटते. पण कोण म्हणून विचारू, कारण तो माझा गुरु आहे, मित्र आहे, मार्गदर्शक आहे, हितचिंतकही आहे. अशी अनेक नाती असल्याने मार्ग दाखवणारेच जे काही श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा सांगतो ते ज्ञान माझ्यासाठी हितकर आणि अडचणीतून मार्ग दाखवणारेच असणार. हा संबोध अर्जुनाच्या मनात येतो आणि म्हणून योगीराव देव जे मला सांगेल ते मी मनापासून ऐकणे आणि तसे कर्म करणे हे अटळ आहे असेही त्याच्या लक्षात आले. इथे एक लक्षात घ्यायला हवे की श्लोकाची सुरुवात श्री भगवान वाचा असली तरी अभंगात पहिले 2 चरण अर्जुनाच्या मनातील भाव तुकारामाने वर्णन केलंय आणि यानंतर कृष्ण बोलतो. आता पहिले 2 चरण अर्जुनाचे झाले, आता कृष्ण बोलतो. ऐसा भाव अंतरीचा जाणूनी सखा वदे वाचा. पहिल्या ओळीत योगीराव देव आहे, इथे मात्र जाणूनी सखा वदे वाचा. अर्जुनाला आश्चर्य कशाचे व का हे जाणून मैत्रीच्या नात्याने बोलणारा श्रीकृष्ण इथं काय सांगतो ते पाहूया. ऐके पार्था संशयाचा मूळ ठाव फिटेलो. इथे कृष्ण म्हणतो, हे पार्था, मी तुला सखा या नात्याने सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक, तर तुझे मन संशयमुक्त होईल. युद्धभूमीवर अपतेष्टांशी लढायचे का, मी असं केलं तर तसं होईल आणि तसं केलं तर असं होईल, अशा संशयाने तुझं मन ग्रासलेलं आहे, ते स्वच्छ होईल. इथे आपल्याला तर असं वाटते की एका लढवय्या क्षत्रियाला अपत्यंठांशी लढणे म्हणजे पाप वाटतं
आणि या चुकीच्या संभ्रमाने हातातले धनुष्य त्याच्या हातून गळून पडतं. असा हा अर्जुन युद्धासाठी उभा राहावा यासाठी सखा बनून अर्जुनाच्या संशयी वृत्तीवर म्हणजेच त्याच्या वर्मावर घाव घालतो की काय असेच वाटते. आणि म्हणून श्रीकृष्ण पुढे म्हणतो, ऐके पार्था संशयाचा मूळ ठाव फिटेलो. ऐके पार्था संशयाचा मूळ ठाव फिटेलो असे अर्जुनाला सांगून, माझ्याही अंतरंगात अनेक गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी कृष्ण पुढे म्हणतो, आम्ही अंतरी ठेवीजे. म्हणजे मला एक खूप काही वाटतंय. त्या अर्जुनाच्या रणांगणावर काय काय वाटतंय पहा. तर गीता सांगण्यापूर्वीचा हस्तिनापूरचा इतिहास श्रीकृष्णाला परिचित आहे. अधर्माचा झालेला अतिरेक त्याने पाहिलाय. राजदूत बनून कौरवांकडे आला, पण त्याचा प्रस्ताव कुणीच मान्य केला नाही. धृतराष्ट्र दुर्योधन युद्धाला उत्सुक होते, म्हणजेच अधर्माचे बळ वाढले होते, धर्माचे अस्तित्वच लयाला गेले होते. पण हे सर्व श्रीकृष्णाच्या मनात त्या व्यथा दाटून आल्या. आत्या कुंती, बहीण सुभद्रा, द्रौपदी आणि पांडव यांचा झालेला अपमान, हाल, अपेष्टा हे सर्व आठवून कृष्ण म्हणतो, आम्ही अंतरी ठेवीजे. आणि हे सर्व मी कोणाशी बोलू असे कृष्ण विचारतो. मग ते कोणाशी अर्पिजे हा प्रश्न अर्जुनाला विचारून कृष्ण पुढे म्हणतो, ऐसे न भेटेल तुझे पै मायेचे आवडते. अरे पार्था, युद्धापूर्वी तू मला भेटायला आलास तेव्हा अर्जुनही तिथेच होता. त्याने नारायणी सेना महत्वाची वाटून ती घेतली. तू मात्र हातात शस्त्र न धरणाऱ्या मला युद्धासाठी आमंत्रित केलेस. केवढा हा माझ्यावरचा विश्वास. आणि माझंही तुझ्यावर, तुझ्या स्वधर्मावर प्रेम जडलं. आणि त्यामुळे तुझ्यासारखा योद्धा मला अजूनही भेटला नाही आणि तेव्हाही भेटला नाही. हे पार्था, लक्षपूर्वक ऐक. मी तुला आत्ता सांगतोय ते. अन्यायासी वंचितो का होय अधिकारी पातका. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, आत्तापर्यंत सतत झालेल्या अन्यायाशी झगडण्यात तुमचे आयुष्य गेले ना. अधर्माने धर्माचे वैभव बरबटून टाकले. अशा पापींची तू काळजी करत बसलास तर पापाचाच अधिकारी होऊन पातकी अर्जुनाची वंचना होईल. अखेर हे धर्म सांगतोय तेच तुला मी सांगतोय आणि ते तू लक्षपूर्वक ऐकलेस का. आता तुला कुणाची काळजी करायची आणि कुणाची काळजी करायची नाही हे समजलेच असेल. आणि यापुढे अर्जुनाकडून काय अपेक्षा आहे तेही कृष्ण बोलतो. काय म्हणतो पहा. असो काळजी सुटका अजी झाले भाग्य. पार्था, तुझ्या मनातल्या नसत्या काळजीने तुझ्या शौर्याचा दिवा काजळीने काळवंडलाय. तुझे शौर्य लोपले. आज त्या विवंचनेतून तू मुक्त झालास, होय ना. तुझ्यातले क्षत्रियत्व जागे झाले ना. हे घडले असेल तर आजचा दिवस भाग्याचा. आणि यासाठी तुला जे ज्ञान मी देत आहे ते फक्त तुला, कारण फक्त तूच या ज्ञानाला पात्र आहेस. तुझी योग्यता मी पारखून घेतली. कशी. ज्ञानायोग्य तू सत्पात्र, जैसे कन्ये जोगे गोत्र. कन्येसाठी तिची विवाह योग्यता पाहण्यासाठी तिचे गोत्र, घराणे, धर्म, संस्कार यातून पसंत केली जाते. तसे तुला मी पारखले आहे. इतकेच नव्हे तर अथवा परमार्थी श्रोत्र जैसा दिजे विरक्ती. जसे तुझ्या पुढे वेगवेगळी पापकर्म करून तुझ्याशी लढायला तयार आहेत. तुलाही त्यांच्याशी युद्ध करायचे आहे. त्यासाठी कोणत्या कर्माची आसक्ती, कोणत्या कर्माची विरक्ती असावी हा परम अर्थ समजणारा श्रोता तू आहेस. आणि म्हणून हे पार्था, तरी ऐके विचक्षणा गुज घेई अंतःकरणा. अनाश्रित हे वासना कर्मफळी ज्या नाही. हे विचक्षणा मी आता सांगतो आहे त्याचा सूक्ष्मतेने विचार करून त्यातील कर्मार्थता आणि कृतार्थता समजून घे. जे तुला उमजेल ते तुझ्या अंतःकरणात खोलवर रुजू दे आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता तुझ्या बुद्धीकडून घडू दे. याचे गुज तुझ्या कर्माकडून उकलू दे. एवढेच नव्हे तर श्रीकृष्ण याच्यानंतर पुढं काय तेही सांगतो. अनाश्रित हे वासना कर्मफळी ज्या नाही. ज्या कर्माला फळ नाही म्हणजे ज्या वासनेला धर्मात स्थान नाही त्या कर्माला घट्ट धरून त्यामागे का धावतोस.
नियमानुसार ज्या कर्माला फळ नाही त्याला आपलं म्हणून का कवटाळतोस? पुन्हा सांगूनही तेच ते करत राहिलास तर तुला अज्ञानीच म्हणावे लागेल. ज्ञानी काय करतो तर करावे ते करीतो, तोच योगी संन्यासी तो. कर्म निवडताना कर्तव्य आणि स्वधर्म जो आहे त्याचे पालन करणे हे ज्याला समजले तोच योगी किंवा संन्यासी. म्हणजेच मिळालेले ज्ञान त्यानुसार बुद्धी, विचार, अंतःकरण व कर्म हे ज्याचे तो योगी. ज्ञान प्राप्त असूनही तसे वर्तन न करणारा अथवा स्वधर्म न मानणारा ही अयोग्यता असते. हे सर्व संवाद झाल्यावर तुकाराम सांगतात की तुकावदे विचक्षणी मांडूस गीता रत्न खाणी घ्यावी एक एक निवडुनी वचने शेषशायीची. ज्ञानप्रेमी प्रज्ञावंतांना सांगतात गीतेच्या रत्नांची खाणच जणू तिजोरीत बंदिस्त होती, ती सर्वांसाठी खुली केली आहे. श्री विष्णू, श्रीकृष्ण, विठ्ठल एक एक वचन, त्यांची एक एक वचन हे तळपणारी रत्न आहेत. तुम्ही त्यातलं तुम्हाला आवडणारे घेऊ शकता. ती वचने बंधनात नाही, घेणाऱ्यालाही कोणतेही बंधन नाही हे सांगून या अभंगात तुकाराम थांबतात. आपणही पूर्णविराम देऊया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.